सकाळ सकाळ शुभ सकाळ सर्वांना. झाला का सर्वांचा चहा पाणी? तर आता मी दूध तापवते मस्तपैकी. आता गरम पाणी पण इकडे पिण्यासाठी तापवून घेतलं या. आणि मला बनवायची आहे सोयाबीनची सुकी भाजी. तर सोयाबीन मी गरम करायला ठेवलेली. सोयाबीन मध्ये हळद आणि मीठ टाकायचं आहे. तर आता टाकून घेते. आता हळद आणि मीठ म्हणजे चांगलं भिजते ती पण, आणि थोडासा वास पण निघून जातो सोयाबीनच्या. त्यासाठी आता सोयाबीन पण बाजूला काढून ठेवलं आणि गरम पाणी पण तापवून घेतलं इकडं. दूध पण आता मला आता मुलांच्यासाठी आता गार करत ठेवते. आता म्हणजे मुलं उठेपर्यंत आता गार पण होते दूध, आणि सोयाबीनची भाजी पण पटपट आता बनवून घेते आता. तर त्यासाठी मी आता चिकन मसाला पुडी आणि आपली चटणी, धना पावडर, हळद आणि मीठ आणि थोडं लिंबू टाकले आणि मिक्स करून घेतली भाजी. म्हणजे करायला सोपी पण पडते. नाहीतर ही मसाला पुडी उडक, ती मसाला पुडी उडक असं होऊन जातं. त्यासाठी झटकीपट भाजी बनवली. तर माझं इकडं गरम पाणी पिण्यासाठी मी बाजूला ठेवलं. म्हणजे स्वयंपाक करत करत गरम पाणी किचनमध्ये असतं, तर तिथंच ठेवलं बाजूला. तर खूप छान असं सकाळ सकाळी चहा पण बनवून घेतला आणि दूध आता ओतून घेते. आता मस्त आता भरपूर असं दूध ओतते आता. तर गरम गरम दूध होतं जास्त. तर गार गार पण करायला ठेवलं मुलासनी, आणि आम्हाला दोघांनी पण आता चहा बनवून घ्यायची आता. तिकडे मी अंडी शिजत घातलेली ती मुलांच्यासाठी, आणि चहा पण आपला उकळाय छान छान पैकी. आता आलं भरपूर असं टाकलेलं आहे. आलं जितकं आलं टाकल तितकं चहा खूप छान असा घटमुट असा बनतो. तर मला भात पण बनवायचा आहे. तर तांदूळ किती छान आहे, असा मस्तपैकी बारीक तांदूळ आहे. तर आता भात पण आता बनवून घेते आता. तर चांगलं 2-3 पाण्यानं धुवून घेऊन कुकरला लावते. आता भात 2-3 शिट्ट्या करून देते. आणि त्याच्यात थोडं मी आता जिरं टाकले, ते तेल ही काय सुद्धा टाकलेलं नाही. नुसतं जिरं टाकून मीठ टाकून भाताच्या कुकरची शिट्टी आता करून घेते. इकडे मी काल रात्री आता मटकी भिजत घातलेली होती. तर मटकीला कसं मस्तपैकी खूप छान असं मोड आले ते. तर मोड अजून बारीकच येतं, पण अजून एक दिवस जर अशी मटकी ठेवली तर सगळी आता माझी ही चाळण आहे ती आता फुलमध्ये अशी भरल आता. तर खाली पाणी सगळं निथळून गेलंय, आणि बारीक 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 असं खाली मोड आले ते. चांगलं खूप छान अशी होती. काय फडक्यात बांधायची सुद्धा गरज नाही त्याला. आणि असंच आता मोकळी अशी मी मटकी ठेवलेली आहे, आणि मोड पण छान येते ते. तर खूप छान असं बाहेरचं वातावरण झालंय. तर म्हटलं आता बाहेर आता फेरफटका मारून यावं. सकाळ सकाळचं गार गार मस्त छान वाटतं असं किचन मध्ये उभा राहून राहून गरम गरम झालेलं. तर इकडं आता सगळं झाडलोट करून घेतली मस्तपैकी आता. तर किती जास्वंदीची फुलं टवटवी तशी सकाळची ताजी ताजी किती छान अशी दिसते ते. जिकडे बघेल तिकडे फुलंच आहे ते. आणि इकडे मी लोटून पण काढलेलं आहे सगळं. पहिल्यांदा उठलं की झाडलोट करून घेतली, तेव्हा ते घर किती स्वच्छ मध्ये दिसतंय बघा आता. तर इकडं पक्ष्यांचा कावळं आणि फुलपाखरं हे किती छान छान इकडं तिकडं पळते ती. आणि आपली झेंडूची फुलं येते इकडं. तर आता पाणी जरा कमी